Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा व तालिबात। सर अब्दुल ख़ान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। जमात दहम मजमून मराठी मराठी आंतरभारतीयत 10वी ब्रिज कोर्स डे 5 दिवस 5-6 क्षेत्र श्रवण वाचन लेखन 5वा और 6ठा दिन है। कौशल्य साहित्य प्रकारांच्या ध्वनफिती समजपूर्वक ऐकता येणे, आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे, साहित्याचे समजपूर्वक वाचन करून त्याचा आस्वाद घेता येणे। संकल्पना पद्य जाणून घेऊया। शिक्षकांनी खालीलप्रमाणे उदाहरणे देऊन त्यामध्ये काय फरक आहे याची विद्यार्थ्यांशी चर्चा करावी किंवा त्यांना गटात चर्चा करण्यास सांगावे। उदाहरण 1, मधमाशी सकाळी उठून सकाळी ती मधमाशी मध मिळवण्यास जाते की मध मिळवायासी। उदाहरण दूसरा है, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाडी वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा। उत्तर द्या, लिहा। पहिला प्रश्न है, मोर कोठे नाचत आहे। दूसरा, वारा कशाशी झुंजला आहे। तिसरा, कवितेतील कापूस कोणत्या रंगाचा आहे। चौथा, टाळी कोण देत आहे। जाणून घेऊया। शिक्षकांनी अशा विविध उदाहरणाद्वारे चर्चा करून कवितेतील विविध घटकांशी विद्यार्थ्यांचे आकलन करून द्यावे। पहिल्याचं उत्तर आहे, मोर आंब्याच्या वनात नाचत आहे, वारा ढगांशी झुंजत आहे, कवितेतील कापूसचा रंग काळा आहे, टाळी वीज टाळी देत आहे। शिक्षकांनी वरील बालगीताप्रमाणे इतर बालगीते घेऊन विद्यार्थ्यांना काव्य ही संकल्पना समजून द्यावी। विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना गद्य व पद्य यातील भेद समजावून घेण्यास मदत करावी। शिक्षकांनी काव्य संकल्पना दृढ होण्यासाठी सर्व घटक समावेशक अशी कविता घेऊन विद्यार्थ्यांना काव्यातील घटकाविषयी गटात चर्चा करण्यास सांगावे। मध्यवर्ती कल्पना सांगण्यास सांगावे। काव्याच्या अनुषंगाने येणाऱ्या घटकाविषयी चर्चा करावी व विविध कृती देऊन काव्य व संकल्पनाचे दृढीकरण करावे। शिक्षकांनी ही कविता विद्यार्थ्यांनी तालासुरात म्हणण्यास मदत करावी व पुढील कृती मदतीने विद्यार्थ्यांना कवितेतील घटक समजून द्यावेत। बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे वेली पशुपाखरे यांशी गोष्ट करू, झाडे वेली पशुपाखरे यांशी गोष्ट करू, बघू बंगला या मुंग्याचा, सूर ऐकूया त्या भुंग्याचा, फुलांचे रंग दाखवीत फिरते फुलपाखरू, बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, हिंडू ओढे धुंडू मोहळ, हिंडू ओढे धुंडू मोहळ, झाडावरचे काढू मोहळ, चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू, चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू, भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, ऐन दुपारी पर्ह्यात पोहू, सायकाळू मोजू चांदण्या गणती त्यांची करू, बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु। कृती 1, कवितेचा विषय आहे बिनभिंतीची शाळा म्हणजे निसर्गाचे अनौपचारिक शिक्षण। दुसरा आहे कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या। चला सराव करूया। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध कवितेतील आधारे पुढील प्रमाणे कृती सोडवण्यास द्यावेत। दुसऱ्याचं उत्तर आहे, यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या, मुंग्यांच्या भुंग्यांच्या, ओहळ मोहळ, नहाऊ पोहू। जोड्या लावा। निसर्गातील घटक, मुंग्या भुंगे कार्रे मोहळ बांधतात, बंगला बांधतात, सूर ऐकवतात।
पहिला आहे मुंग्या बंगला बांधतात, दुसरा आहे भुंगे सूर ऐकवतात. उत्तर लिहा. फुलांचे रंग कोण दाखवितात? दुसरा. कवी कोणाशी सामना करण्यास सांगत आहे? पुढील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु. झाडे वेली पशुपाखरे यांशी गोष्ट करू. कल्पक होऊया. निसर्गातील एखाद्या घटकांचा तुम्हास आलेला अनुभव लिहा. फुलांचे रंग फिरते फुलपाखरू दाखवितात. कवी कोणाशी सामना करण्यास सांगत आहे? कवी डसत्या मधमाशांशी सामना करण्याचे सांगत आहे. दुसऱ्यांचे उत्तर आहे भिंती नसलेली, बंधने नसलेली ही निसर्गाची उघडी मोकळी मुक्त शाळा आहे. येथे लाखो शिक्षक आहेत. मुलांनो, चला आपण झाडे, वेली, पशुप्राणी, पक्षी यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या 2 ओळीचा सांगितलेला अर्थ आहे. मधमाशांच्या जे घटक आहे ते मधमाशा आहे. ते मधमाशांचे एक टीमवर्क वापर करतात. मधमाशांचे निसर्गाचे ते अंतिम संघ आहे, जे खेळाडू आहे. म्हणजे असे खेळाडू आहे जे चांगले काही करणार आहे. चांगले करा, चांगुलपणासाठी करा. जेव्हा मधमाशा फुलांचे परागकण करतात तेव्हा ते बक्षीस लक्षात घेऊन करत नाहीत. कार्यक्षम व्हा, म्हणजे त्यांचे नेमके जे उद्देश आहे त्यापैकी एक आहे कार्यक्षम व्हा. आपल्या हद्दीत जागा, विकसित व्हा. आपले कार्य, नीतिमूल्ये जगा. खरा नेता व्हा. चांगले संवाद साधा. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.